सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी माजी आमदार दिलीप माने यांची निवड झाली असून उपसभापती पदावर सुनील कळके यांची वर्णी लागली आहे। बाजार समितीच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी शेखर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा बोलवण्यात आली होती। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात बोलवण्यात आलेल्या सभापती निवडीच्या सभेला सुरुवात झाल्यानंतर सभापती पदासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे माजी आमदार दिलीप माने यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी गायकवाड यांनी सभापती म्हणून दिलीप माने यांच्या नावाची घोषणा केली, तर सुनील कळके यांच्या गळ्यात उपसभापती पदाची माळ पडली। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडीची घोषणा करताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत गुलालाची मुक्त उधळण करत आनंद व्यक्त केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्यावर विश्वास ठेवून सभापती पदासाठी संधी उपलब्ध करून दिली असं स्पष्ट करत त्यांच्या प्रति जाहीर कृतज्ञता व्यक्त करताना नूतन सभापती दिलीप माने यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह मतदारांचे आभार मानले। मुख्यमंत्री यांनी आम्हाला आमचे अक्कलकोटचे आमदार आणि आमचे पॅनल प्रमुख आदरणीय सचिनदादांनी सगळ्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या। कालपर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाखाली सचिनदादांनी ही सगळी प्रक्रिया घडून आणली। आजची सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी सचिनदादावर जबाबदारी सोपवली। सभापती म्हणून आदरणीय सचिनदादांनी माझं नाव डिक्लेअर केलं, उपसभापती म्हणून कळके साहेबांचं नाव डिक्लेअर केलं आणि माननीय मुख्यमंत्री आदरणीय सचिनदादा, सगळे आमचे पॅनलचे प्रमुख आणि पॅनलचे उमेदवार, मी सगळ्याचा आभार मानतो आणि मला शेतकऱ्याची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांचे सभासदांचे आभार मानतो। या सभेपूर्व बैठकीत सुरुवातीच्या 2 वर्षांसाठी सभापती म्हणून माजी आमदार दिलीप माने हे असतील, तर त्यानंतर 2 वर्ष सुरेश असापुरे यांना सभापती पद देण्याबाबत या चर्चेत ठरल्याची माहिती आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी दिली। आमच्या या निवडणुकीमध्ये पहिल्यापासून एकत्र बसून निर्णय घेतला। आम्ही एकत्र सगळे अधिकारी माननीय मुख्यमंत्री साहेबांना दिले होते। साहेबांनी मला सूचना दिली, त्या सूचनेनुसार पहिले 2 वर्ष हे दिलीप माने साहेब दरम्यान सभापती निवडीच्या अनुषंगाने काय तडजोड करण्यात आली असा सवाल उपस्थित करताच आमदार सचिन कल्याण शेट्टी म्हणाले, आज साहेब आणि मनीष भैया माझ्या पक्षातील सहकारी आहेत, जिल्हाध्यक्ष ते सरचिटणीस आहेत, त्यामुळं सहकार क्षेत्रातलं आमचं राजकारण संपलं आणि आम्ही आता पक्षीय राजकारण आहेत ते आमचे सहकारी आहेत माझ्या जवळचे। त्यामुळं राजकारणात निवडणुका संपलं की राजकीय जे संबंध कटुता निर्माण ते सोडून द्यायचे असते आणि सोडून दिले। ही मध्यस्थी आहे, आता ह्यांना मान्य आहे त्यांच्याकडून तुम्ही त्यांना विचारून त्यांनाही मान्य आहे, आम्हाला सचिनदादाचा निर्णय मान्य आहे। आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या प्रतिक्रियेनंतर नवे सभापती दिलीप माने यांना कोणती तडजोड झाली असा सवाल उपस्थित करताना दिलीप माने काय म्हणाले तेही पहा। आमचं पॅनल प्रमुख सचिनदादा सांगतील तसं आमचा पुढचा 5 वर्षाचा कालावधी राहणार आहे। ते काय करतील, दादांनी सांगितले की उद्या राजीनामा द्यायचं, त्याची आमची तयारी। पालकमंत्री गोरे यांचं योगदान किती आहे? जयकुमार गोरे साहेबांनी त्यांनी म्हणलं की सामंजस्याने घ्या सगळे निवडणूक आणि एकत्र मिळून लढवा असं जयकुमार गोरे साहेबांनी सांगितलं। ते पण दादांशी बोलले आणि आम्हाला सगळ्यांनी इनडायरेक्टली सांगितलं की सगळे म्हणून एकत्र करा आणि त्यामुळं जयकुमार गोरे साहेब हे पालकमंत्री म्हणून सगळ्याला घेऊन जायची त्यांची भूमिका होती आणि दादांशी बोलले, सचिनदादांशी, त्या माध्यमातून हेच केलं। बाकीची त्यांची भूमिका अतिशय चांगली आहे की सामंजस्याने राहावं एवढीच त्यांच्या अनुभवाने त्यांनी सांगितलं।